ना विधानसभा ना लोकसभा, सबसे बड़ी है ग्राम सभा असा ठाम संदेश देत आदिवासी हक्कांवर गदा आणणाऱ्या जिल्हाधिकारी विराज कंपनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात मानमध्ये प्रचंड जनाक्रोश पाहायला मिळाला। मामाजीचे सांगायचं एक आणि करायचं दुसरं असा आरोप करत स्थानिकांनी तीव्र निषेध विरोधी आंदोलन छेडलं होतं। ग्रामसभा पेसा कायद्याचे अधिकार काढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचाही निषेध नोंदवण्यात आला। बोईसरमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीच्या प्रस्तावित विस्तारीकरणाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून आज सर्व पक्षीयांसह ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले। बोईसर दारापूर एमआयडीसीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा बोईसर चिल्हार हा एकमेव महत्त्वाचा मार्ग आंदोलकांनी रोखून धरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सध्या विराज प्रोफाईल कंपनी मानवरंगडी परिसरात सुमारे 10 एकर क्षेत्रावर कार्यरत आहे। मात्र या कंपनीमुळे आधीपासूनच परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। वायू प्रदूषणासह पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। अशा परिस्थितीत आता 104 एकरावर प्रस्तावित विस्तारीकरण झाल्यास बोईसरच्या पूर्वेकडील पाण्याचे सर्व स्रोत पूर्णपणे दूषित होण्याची भीती व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर विराज प्रोफाईल कंपनीच्या गेट समोर जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। दरम्यान येत्या 8 एप्रिल रोजी या विस्तारीकरणासंदर्भात जनसुनावणी आयोजित करण्यात आली। मात्र ही जनसुनावणी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली। तसेच कंपनीला दिलेलं विस्तारीकरण हे पेसा कायद्याचं उल्लंघन असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि स्थानिकांच्या आक्रोशाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे या ग्रामसभेच्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये हा प्रोजेक्ट त्यांना करायचा आहे, त्यांच्या ही पेसा ग्रामपंचायत आहे, त्या पूर्ण ग्रामसभेचा विरोध डावलून शासनाने सुद्धा यांच्या भूलथापांना बळी पडून हा जनसुनावणी लावली आहे। वास्तविक जनसुनावणी लावण्याचा निकष 45 दिवस आधी किमान सर्व परिसरातील जनतेला कळलं पाहिजे। ह्याचं उल्लंघन झालं आहे। ज्या ठिकाणी जनसुनावणी लावण्याचं सांगितलं ती जनसुनावणी त्यांची खासगी जागा आहे, म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्या बाजूने बोलायचं असेल त्याला तिथे न्यूट्रल प्लेस पाहिजे। पहिल्यांदा असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जनसुनावणी त्यांच्या खासगी मालमत्तेमध्ये लावली आहे आणि ते एमपीसीबीच्या नॉर्म्स मध्ये लिहिलेलं आहे त्याचं नाव सुद्धा। त्यामुळे हा विराज उद्योग समाजाच्या माध्यमातून जे बेकायदेशीर बेसुमार जे प्रदूषण गेल्या अनेक दशकांपासून इकडे होतंय त्याचा त्रास या संबंध भागातील जनता भोगते। आणि ज्या आधारावर त्यांनी एमओयू केलाय, हा एमओयू काय केला, रोजगार देऊ। तुम्ही जर माहिती घेतलीत, मी आदरणीय सीएम साहेबांना आणि आदरणीय डीसीएम साहेबांना दोन्ही विनंती करतो की त्यांनी ह्या उद्योगाची माहिती घ्यावी की ह्याचं एवढं व्हायोलेशन आहे। आतापर्यंत शेकडो लोक ह्या विराज उद्योगाने मारले गेले आहेत आणि इथला रोजगार करणारा माणूस हा इकडचा लोकल नाही, आदिवासी समाज नाही, उलट आदिवासी समाजाला स्थलांतरित व्हावं लागलं प्रदूषणामुळे। हे गेल्या अनेक दशकांपासूनचा इकडचा अनुभव आहे। त्यामुळे आपण या विराजची जनसुनावणी रद्द व्हावी, ताबडतोब शासन रद्द करावी आमची मागणी आहे। आणि हे जर रद्द नाही झाली 8 तारखेची तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे खूप मोठ्या संख्येने तीव्र होईल आणि शासनाला मग हे सांभाळणं कठीण होऊन जाईल। इतिहास जर बघितला तर साधारण 95 पासून विराज कंपनी ह्या भागात आहे, दारापूर एमआयडीसी, त्याच्यानंतर ह्या पूर्वेकडच्या भागात। आणि आता जो दावोस येथे जो करार झाला त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विराजचे मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा भागातला जो आदिवासी आहे त्याचं स्थलांतर होतं, त्याला काम मिळत नाही आणि म्हणून 3500 लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि अशी फसवे आश्वासन देऊन ही या ठिकाणी कंपनी आणलेली आहे। जवळजवळ 100 एकर मध्ये हे विस्तारीकरण होणार आहे आणि यासाठी जवळजवळ 42 लाख लिटर पाणी रोजचं त्याच्यासाठी उपयोगात येणार आहे। व त्याचा होणारा जो विसर्ग आहे तेच पाणी आमच्या इथल्या जनतेला मिळणार आहे। खरं तर आम्ही आता ह्याच्या पुढचं आंदोलन इथून जे पाणी सूर्या प्रोजेक्टचं जे पाणी जातं धामणी आणि कवडासी धरण जी बांधली गेली ती खरं तर आदिवासी उपयोजनेतून बांधली गेली आणि इथला आदिवासी स्थलांतर करतो, उन्हाळ्यात त्याला काम नसतं आणि त्याला दुबार शेती करता यावी म्हणून आदिवासी उपयोजनेतून खर्च करून ही धरणं बांधलेले आहेत। पण आज सिंचन क्षेत्र यांनी कमी करायला लावलेलं आहे आणि विराज कंपनी तिथलं पाणी सगळं वापरतं। म्हणून आमची मागणी राहील का इथून पुढे कालव्याला जे पाणी जातं ते बंदिस्त असं पाईपलाईन मधून गेलं पाहिजे। शेतकऱ्याचं पाणी जे चोरलं जातं ती लूट इथे थांबली पाहिजे विराजच्या कंपनीच्या माध्यमातून। आणि जे एमआयडीसी इथे अनेक लोक अपघाताने बळी जात आहेत। आताच 59 लोक बळी गेलेले आहेत आणि 113 लोक जखमी झालेले आहेत। तर हे जर थांबवायचं असेल, जे प्रदूषण हा आमचा पट्टा हरित आहे पण आज आपण बघाल तर अतिशय प्रदूषणकारी असा हा पट्टा झालेला आहे। आम्हाला तो वाचवण्याचा असेल, आम्हाला इथे राहायचं आहे आणि तो वाचवायचा असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल।
लक्षात घ्या, जनसुनावणी ही आम्ही बेकायदेशीरच मानतोय. त्यामुळे न्यायालयीन लढा हा सर्वात महत्वाचा असेल. पण न्यायालयीन लढाईबरोबर आमचा रस्त्यावरचा लढा, आज आम्ही तुम्हाला फक्त एक झलक झाली की याच्यामध्ये लढा किती तीव्रपणे होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे. माझं गाव बाजूला पडगे आहे, ज्याच्यामध्ये किल्ला, धबधबे आहेत. आणि याच्या बाजूला या 10 एकरनी इतकी जर समजा प्रदूषण होत असेल तर उरलेल्या 100 एकर मध्ये काय होईल त्याची देवच जाणे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे या फक्त मान गावाचा नाही, या पंचक्रोशीतल्या लोकांचा पूर्णपणे विरोध या विराजला असेल. ग्रामपंचायत आहे, तसेच वारांगडे सांगा तुम्ही किंवा गुंदले सांगा, चारी बाजूच्या ग्रामपंचायत पेसा आहेत आणि पेसा ग्रामपंचायतच्या संमतीशिवाय कुठलाही प्रोजेक्ट करू शकत नाहीत असा 1996चा पेसा कायदा आहे हा सांगतोय. आणि तरीही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता हा जनसुनावणी आणि लावलेली आहे आणि ही जनसुनावणी रद्द व्हायलाच पाहिजे. आणि ती जर जनसुनावणी रद्द नाही झाली तर पेसा कायद्याचं उल्लंघन आम्ही मानणार आणि पेसा कायद्याचं उल्लंघन जर झालं तर अनुसूचित जाती जमातीच्या आयोगामध्ये या मामांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. स्थानिकांना त्रास तर म्हणजे अगणित आहे, सांगूच शकत नाहीत. शासनाचा जलसिंचनाचं पाणी हा कंपनी उद्योगासाठी वापरतोय. ज्या पाण्यावरती त्यांचं ते पिण्याचं पाणी त्यांचं जे होतं हक्क आहे, आर्टिकल 21 आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, हा अधिकार त्यांनी घेतलेला आहे, छिनून घेतलेला आहे. तसंच इथे बोरवेल सुद्धा जर मारला तर तो लाल पाणी निघतोय. म्हणजे एवढं प्रदूषण करणाऱ्या ह्या कंपनीला शासन परमिशन देते तरी कशी? सरकारने ह्या कंपनी बरोबर जेव्हा MOU केला त्यावेळेला पेसा ग्रामपंचायतला विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु तसं घेतलेलं नाही. हे पूर्णपणे अनुसूचित 5वी अनुसूचितच्या विरोधामध्ये हे काम केलेलं आहे.